आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलो होतो। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी साहेबांनी मला शुभेच्छा दिल्या आणि आता मी बॉम्बे सेंट्रलकडे निघालो आहे। तिथली जाऊन ऑफिस कार्यालय सगळ्याची पाहणी करून त्याच आम्ही ठरवतोय आज चार्ज घ्यायचा तो, म्हणून आता मी साहेबांची भेट घेऊन मी आता तिकडे निघालो। पदभार स्वीकारल्यानंतर त्याच लाल परी जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते त्याच्या एकूण वर्षासंदर्भात आपण चर्चा ऐकलेल्या आहेत। काय नेमक्या सूचना असाव्यात असं आपल्याला वाटतं आता? जाता जाता साहेबांनी आत्ताच मला सांगितलं, शेठ जे बसस्टँड आहेत ST डिपो बसस्टँड, तर ह्याचं आपण अद्ययावत करायचं माझं प्रयत्न चालू आहे की जेणेकरून जसं आता आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म आणि बाहेरचा जो परिसर जो सुधारणा केलेली आहे त्या धर्तीवरती या आपल्या STचे डेपो सुधारायचे आहेत असं मला आत्ता साहेबांनी जस्ट सांगितलं आणि आम्ही आता तिकडे रवाना होतो। पूर्वी काही चर्चा होती पण आता तसे काय चर्चा नाही आहे। आता नवीन बस पण ताफ्यामध्ये येत आहे, जवळजवळ मला वाटतं 2200 नवीन बसची खरेदी पण झालेली आहे आणि त्या आता प्रत्येक डेपोला त्या बस वितरित करायच्या आहेत। तर मग खाजगीकरण करायचं असतं तर आम्ही नवीन बसेस घेतल्या नसत्या, त्यामुळे तसं काय कोणाच्या मनात नाही आणि ध्यानात पण नाही। ज्या रास्त मागण्या असतील योग्य असतील त्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु जे काय अवास्तव असतील हाताच्या बाहेरच्या असतील तर त्याला आम्हाला काही प्रमाणात वरच्या मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतात, मंत्रिमंडळ असतात, यांच्याशी पण डिस्कस करावा लागतो आणि जे काय आमच्या हातामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू। असं काय जॅकेटच पाहिजे असं काय आहे? जॅकेटमध्ये असं काय दडलंय नेमकं की जेणेकरून जॅकेट घातलं तरच तो रुबाबदार दिसतो? असं काय दाढीवरती रुबाबदार दिसत नाही आम्ही। वेगळाच होता तो, परंतु आता परतला रिपीट नको, कारण त्याची वेगळी चर्चा होते। जी वस्तुस्थिती आम्ही आत्तापर्यंत सांगायचा प्रयत्न केला त्यात कधीही आम्ही मागं राहिलो नाही, थांबलो नाही, कारण खरं आहे ते बोललं त्याला काय चुकीचं नाही आणि त्यांनी पण खुलासा केला आज शिरसाटने, त्यामुळे तसं काय अडचण नाही। तुमच्या वक्तव्याला धरून ते असे म्हणाले, खरंच ज्यावेळी विस्तार होणार होता त्यावेळी मी राजीनामा देणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि त्यानंतर तो आम्ही निर्णय मागे घेतला। नेमका काय शब्द दिला होता आणि का शिरसाटे राजीनामा देणार होते? तुमच्या शब्द असा दिलेला होता की मी असेल तो असेल किंवा अन्य काही आमचे पदाधिकारी असतील यांना जे काय राहिलेली मंत्रिमंडळाची जी काय पदं होती ती देण्याची शब्द होता, परंतु नंतर तिसरा जोडीदार आम्हाला जॉईन झाला आणि आमचं परत थांबलं, पण ते थांबलं म्हणून आम्ही काय त्याच्यामध्ये चुकीचं काय कुठं बोललो नाही किंवा आम्ही काय वक्तव्य केलं नाही किंवा आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत येतील असं काय कुठं वक्तव्य केलं नाही। आणि आजही सांगतो की आम्ही हे जे काय आम्हाला साहेबांनी पद दिलेलं आहे हे आम्ही साहेबांना असं काय सांगितलं नाही, मागितलं नाही, पण साहेबांना एक कल्पना होती की आपल्या जवळची विश्वासू जे काही कार्यकर्ते माणसं आहेत त्याच्यामध्ये कदाचित त्यांना वाटलं असेल की मंत्रिपद आपण ते नाही देऊ शकलो, हे त्यांच्या मनाला कदाचित ती खंत वाटली असेल आणि म्हणून करता त्यांनी हे एवढं मोठं पद माझ्याकडे सोपवलं असं मला वाटतं। आता चर्चा हीच आहे की तिसरा जो आपला महायुतीतला पक्ष आहे तरी त्याला डावलला जात आहे किंवा त्यांना बाहेर एकदा काढण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। राष्ट्रवादी स्वतंत्र विचार करते का किंवा तुम्ही त्यांना सोबत घेऊ इच्छित नाही असं काही आहे? तिसऱ्या मित्राला आम्ही, तुम्हाला कल्पना आहे की मंत्रिमंडळातली अत्यंत महत्त्वाची खाती ही त्यांच्याकडे दिलेली आहेत, त्यामुळे असं कोणीही काय वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना कोणालाही डावळत नाहीत, डावलण्याचा प्रश्नच येत नाही आहे। कारण तुम्ही पाहिलं असाल की जी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे दिली आहे त्यातनं ते काम करत आहेत आणि सगळे आम्ही हातात हात घालून आम्ही काम करतो आहे।
आत्ता तिन्ही पक्षाच्या लोकांनी पाठीपुढे सरकून त्या जागा वाटप करून घेऊन आम्हाला लागणं गरजेचं आहे. थोड्या 2-5 जागा इकडं तिकडं होतील, परंतु जर परत सत्ता आणायची असेल तर मग खिचाताणी न करता समंजसपणे एकमेकांनी घेऊन त्या जागा पदरात घेऊन त्या लढवाव्यात आणि जिंकून आणून पुन्हा महायुतीचं सरकार आणावं अशी आमची इच्छा आहे. एका जागेवरती थोडासा डिस्प्यूट आहे, परंतु तुम्हाला आज आम्ही शब्द देतो की ते जागेचाही तिढा आम्ही सोडवतोय आणि 7च्या 7 सीट 3 शिवसेनेच्या, 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 राष्ट्रवादी या 7च्या 7 सीट आम्ही निवडून आणतोय. आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि जे काय थोडंफार कुरबुर आहे ते आम्ही वरच्या लेवलने थांबवण्याचा प्रयत्न करू आणि वाद काय राहणार नाही. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रश्मी ठाकरे मुख्यमंत्री असे बॅनर जे ते लावण्यात आले. एकीकडे रश्मी ठाकरेंचे बॅनर, दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे बॅनर. महिला मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडून तयार होते, पण रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होते काय आम्ही काय त्यातलं सांगू शकत नाही. राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी काय घडलं आणि काय नाही हे आज आम्ही कोणी काय सांगू शकत नाही आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना होती की आम्हालाही वाटलं होतं त्यावेळेला की उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेणार नाही, स्वीकारणार नाही, कारण बाळासाहेबांनी कुठलंही शासनाचं पद स्वीकारलेलं नव्हतं. परंतु शेवटी त्यांनी घेतलं ना. तसं हे राजकारण, राजकारणामध्ये कधी कोण काय स्वीकारल नाही स्वीकारल हे सांगू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.